हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पास्ता। मुलांना खूप आवडतो म्हणून आज करायचं ठरवलं। माझ्या मुलांना तर खूप आवडला, नक्की करून पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे। पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमच मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला आपली मॅक्रोनी टाकायची। मी ह्या 2 वाट्या मॅक्रोनी घेतलेली आहे। आपल्याला मॅक्रोनीला छान शिजवून घ्यायचं आहे। शिजण्यासाठी कमीत कमी 6 ते 7 मिनिट लागतात। याला सतत हलवतच राहायचं आहे। छान उकळी आली की याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून द्यायचं आहे। तेल टाकल्यानंतर मॅक्रोनीला छान हलवत राहायचे, जेणेकरून ती चिटकणार नाही। आपली मॅक्रोनी थोडीशी कच्ची आहे, तुम्ही पाहू शकता। मी 1 मिनिट आणखीन याला वापस शिजवलं आणि गॅस बंद करून घेतलेला होता। व्यवस्थित कट झाली की समजायचं की मॅक्रोनी आपली शिजलेली आहे। एका जाळीमध्ये मी ही मॅक्रोनी काढून घेतलेली आहे व त्याला हलवून एकदा एका साईडला ठेवलेली आहे। आणि मॅक्रोनीचं पाणी पण आपल्याला ठेवून द्यायचं आहे, कारण ते नंतर यूजमध्ये येईल। एका पॅनमध्ये मी 2 चमचे बटर आणि 2 चमचे ऑइल टाकलेलं आहे। ते छान गरम झाले की लसणाच्या काही पाकळ्या मी बारीक कट करून घेतल्यात, त्या ॲड करायच्यात। लसूण छान परतला की आपल्याला याच्यामध्येच 1 हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे व तिला पण छान परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची छान परतली की 2 मोठे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत व ते ॲड करून त्याला पण छान परतायचे। कांदा आपल्याला जास्त ब्राऊन वगैरे असं काही करायचं नाही आहे, हलकंसं त्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता माझा कांदा कशा पद्धतीने परतून घेतलेला आहे तो। आता त्याच्यामध्येच मी 3 टमाटर बारीक चिरून ॲड केलेले आहेत। टमाटर टाकलं की आपल्याला मीठ ॲड करायचे, पण लक्षात ठेवा की आपण मॅक्रोनीमध्ये पण मीठ ॲड केलं होतं, त्याच्यानुसारच ह्याच्यामध्ये मीठ ॲड करा। कांदा आणि टमाटर छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे मी हे चिली सॉस आणि 2 चमचे केचप ॲड केलेला आहे। ह्याला 1 मिनिटासाठीच आपल्याला हलकंसंच परतायचे। हे छान परतले की आपल्याला 2 चमचे मेयोनीज ॲड करायचे आणि मेयोनीजला पण 1 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मेयोनीज टाकल्यानंतर आपल्याला मसाल्याला एक क्रीमी टेक्स्चर आलेला आहे। अशा पद्धतीनं मी पूर्ण मेयोनीज पण परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मॅक्रोनी ॲड करायची आहे। तुम्ही पाहू शकता खूप मोकळी मॅक्रोनी झालेली आहे आणि ह्याला व्यवस्थित हलवून घ्या। तुम्ही पाहू शकता आपली मॅक्रोनी छान हलवून झालेली आहे। आता याच्यामध्येच आपल्याला चिली फ्लेक्स 1 चमचा आणि ब्लॅक पेपर अर्धा चमचा ॲड करायचा आहे आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण मॅक्रोनीचं पाणी ठेवलं होतं ते पाणी थोडंसं ॲड करून एक वेळेस हलकंसं हलवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला शेजवान चटणी 1 चमचा ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। हे ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी जमेल। आपल्या पास्त्याला छान कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये खूप सारं चीज आपल्याला टाकायचं आहे आणि चीज टाकल्यानंतर आपल्याला पास्ता आपला 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे। आपली 2 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता खूप छान पास्ता झालेला आहे। याला एक वेळेस हलकशा हाताने हलवून घ्यायचा आहे। आपला पास्ता तयार आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊया।
खूप मोकळा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान झाला आहे. नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कांचन्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आजपर्यंत तुम्हाला बेल आयकॉन दाबायला सांगितलेलं नाही आहे, तर ते नक्की दाबा. अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटायला येईल. तोपर्यंत थँक्यू.